जय महाराष्ट्र. आपण शिवसेनेतून उभा आहे गोलटगाव गटातून कसा प्रतिसाद आहे आपला? खूप छान प्रतिसाद मिळतो. कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर जात आहे? पाणी, रस्ते, महिला सक्षमीकरण. काय नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर तुम्ही सरपंच होता, सरपंचपासून आता जिल्हा परिषद लढवत आहे, कसा अनुभव आणि कसं जनतेला आणि पुढं तुम्ही जे आता लोकांचे प्रश्न मांडणार आहे कशा पद्धतीने मांडणार? मी गेल्या 10 वर्षापासून वायगाव येथील सरपंच आहे आणि गावकरी बंधूंनी मला सरपंचपदाची संधी दिली आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी आतापर्यंत पुढे गेले आणि आज देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभी आहे. काय समस्या आहे नागरिकांच्या सध्या तुम्ही फिरतायत? सध्या नागरिकांच्या रस्त्याच्या जास्त मला समस्या दिसल्या या गोलटगाव सर्कलमध्ये. म्हणजे आता भाजप म्हणतं लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण कितीपत ही याच्यामध्ये? नाही, मला नाही वाटत यशस्वी. का बरं, काय त्याच्यामध्ये? इकडं टॅक्स वगैरे वाढवलेत. शिक्षणावर जे शिक्षण साहित्य आहे त्याच्यावर देखील टॅक्स आहे. शेतीला जे म्हणजे औषधे वगैरे लागतात, खत लागतं, बियाणं लागतं, त्याच्यावर देखील टॅक्स आहे. इकडून घ्यायचं आणि तिकडं द्यायचं असं भाजप सरकारने केलेलं आहे आतापर्यंत. मग लाडक्या बहिणीचं काय म्हणणं आहे सध्या? कंटाळल्यात. कशामुळे? काही इकडं जवळजवळ आपल्याकडून म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीकडून किराणा मालामध्ये वगैरे 9-10 हजार रुपये इकडं टॅक्समध्ये वसूल होतात महिन्याला आणि इकडं लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये दिले जातात. आता ते सगळ्यांच्या लक्षात यायला लागले असं जाणवलंय मला आता. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांचं तेच म्हणणं आहे. बियाणं वगैरे याच्यात टॅक्स लावलाय शेतकऱ्यांना जे आता आणि मालाला भाव नाही आणि शेतकरी नेहमी संकटातच असतो. अतिवृष्टी, नापिकी, दुष्काळ नेहमी भरकटलेलाच आहे आतापर्यंत. काय आव्हान करसान आणि तुमचं विजन काय असेल वेगळं यांच्यापेक्षा? माझं विजन महिला सक्षमीकरणासाठीच माझे जास्त प्रयत्न राहतील जेणेकरून महिला स्वावलंबी बनतील. काय नेमकी काय स्वावलंबीमध्ये तुम्ही काय काय याच्यामध्ये महिलांना घरगुती उद्योगधंदे वगैरे मिळवण्याचे म्हणजे जनतेच्या साथीनं माझा प्रयत्न राहील. काय आव्हान करसान मतदारांना? मला गोलटगाव सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही निवडून द्या. तुमचा पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न सोडवले जातील आणि महिलांना देखील काही उद्योगधंद्यासाठी प्रयत्न केले जातील. गणामध्ये कोण आहे तुम्हाला सोबत? मला गाडे जळगाव गणामध्ये गयाबाई शंकरराव ठोंबरे या आहेत आणि गोलटगाव गणामध्ये कुंताताई सोमीनाथ बनसोडे. महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद भेटेल? खूप चांगला भेटतो. मी सौ वैशाली अशोकराव शिंदे गोलटगाव गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे उभी आहे आणि माझं चिन्ह मशाल आहे. अशोक अंबादास शिंदे ज्या गोलटगाव गटाच्या उमेदवार आहे सौ वैशाली अशोक शिंदे यांचा पती. अण्णा, तुम्ही 10 वर्षापासून सेवा करताय इकडं आणि फिरताय जनतेच्या सेवेमध्ये शिवसेनेच्या मार्फत कसा प्रतिसाद आहे? चांगला प्रतिसाद आहे आणि मी जवळजवळ मागील 34 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो आणि या गटामध्ये आतापर्यंत 5 वेळेस जिल्हा परिषद सदस्य हा काँग्रेसचाच होता आणि या वेळेस त्यांनी मोठं पण दाखवून आम्हाला महाविकास आघाडी झाली. त्यामध्ये काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व रसपा यांची ही आघाडी होऊन या ठिकाणी मोठं पण दाखवून आपल्या या जिल्ह्याचे खासदार असतील किंवा काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांनी मोठं पण दाखवून आमच्या जिल्ह्याला ही उमेदवारी दिलेली आहे. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना हेच आवाहन करतो की मागील 10 वर्षाचा जो अनुभव, दांडगा अनुभव आहे माझ्या पत्नीला, गावामध्ये विविध विकास कामे केलेले, त्यामध्ये जे ड्रेनेज लाईन असेल, जवळजवळ मागील 10-15 वर्षापासून ड्रेनेज लाईन असेल, प्युअर ब्लॉक असेल, गावामध्ये आज या सर्व ग्रामपंचायतला नवीन ग्रामपंचायत इमारत, वॉटर फिल्टर असेल आणि आता गावामध्ये GI पाईप मागील मी 10 वर्षापासून हा निधी उपलब्ध करून म्हणजे आता गावामध्ये म्हणजे तसाच एका ठिकाणी गठ्ठा करून तो ह्या आता गावामध्ये म्हणजे मी GI पाईपलाईन केली.
GI पाईपलाईन म्हणजे प्रत्येकाला 24 घंटे पाणी मिळेल यासाठी, आणि त्याला मीटर बसवून आजही समजा तुम्ही आजही जाऊन बघा गावामध्ये त्या पाणी जरा सुरुवात केली तर 3ऱ्या माळापर्यंत पाणी जाईल. आज अशी परिस्थिती संभाजीनगरची शहराची की 15-15 दिवस 16-16 दिवस पाणी येत नाही. पण आमचं एक छोटंसं खेडा असून म्हणजे 1700-1800 जवळ 2000च्या आतमध्ये लोकसंख्या आहे, 1200 मतदार आहेत. या खेडा असून या गावामध्ये तुम्ही बघा, घेऊन तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आणि नंतरच मग मी जनतेला हेच आवाहन करतो की बाबा ज्या पद्धतीने आम्ही आमच्या वायगाव ग्रामपंचायतचा विकास केला त्याच पद्धतीने गोरगरिबाची सेवा असेल, गोरगरिबांचे कामं असेल ते पण चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी, आणि रस्ते असतील, पाणी असेल. आम्ही या परिसरामध्ये आतापर्यंत शेकट्याची पाणीपुरवठा योजना असेल, जळगाव फेरणची पाणीपुरवठा योजना असेल, आणि आमच्याही गावामध्ये सोमठाण्याहून पाणीपुरवठा योजना आणलेली आहे, आणि या दोन्ही गावामध्ये सोमठाण्याहून पाणीपुरवठा योजना आणलेली आहे. आणि या परिसरामध्ये मी भरपूर असे सुखदुःख असेल, रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता ॲक्सिडेंट झाला असेल, काहीही काम असेल, कशासाठी फोन आला तरी आम्ही उठून त्या ठिकाणी हजर असतो. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाविकास आघाडीच्या वतीनं हे 3 उमेदवार उभे आहे. तर या परिसरामध्ये उमेदवार महाविकास आघाडीचे काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी व रासपा या 3ही उमेदवाराला या गोलडगाव गटामध्ये माझी पत्नी असेल, 10 वर्षाचा सरपंच पदाचा अनुभव आहे, विविध विकास कामे केलेले. त्याचप्रमाणे ज्या गोलडगाव गणामधून ज्या उमेदवार आहे कुंताताई बनसोडे, या कुंताताई सोमीनाथ बनसोडे यांनाही चांगला अनुभव आहे, या ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि या गाडेजळगाव गणामधून जे उमेदवार आहे यांना पण त्यांचे पती सरपंच, याचप्रमाणे गायाबाई शंकर ठोंबरे ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहे त्यांना पण मोठा अनुभव आहे, सभापती राहिलेले आहेत त्या. आणि हाच अनुभव आम्ही तिथं सभागृहामध्ये कामं येईल, आणि आम्ही जनतेची सेवा ही चांगल्याप्रमाणे करू. या ठिकाणी या सर्व उमेदवार हे महाविकास आघाडीमार्फत लढत आहे. तरीही पण या काही याचा प्रचार असा सुरू आहे की बाबा खाली तुम्हाला कुठं पंजा आहे का? पंजा नाही, पण मग ह्या बाजूला जे या गाणामध्ये जे गाडेगाव गाणामध्ये या ठिकाणी 2 मशालीला जागा सुटलेल्या आहे, आणि त्या बाजूला एक पंजा आहे. कारण पूर्णपणे या ठिकाणी महाविकास आघाडी सक्षम आहे. तरी पण माझ्या जनतेला एक आव्हान आहे की या गोलडगाव गटामध्ये ही महाविकास आघाडीची ही बळकट युती आहे. तर माझी जनतेला विनंती आहे की आपण कोणत्याही याच्यामध्ये न जाता आपण सर्वांनी या महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. जिल्हा परिषदचे उमेदवार वैशाली अशोकराव शिंदे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे, व गाडेजळगाव गणातील उमेदवार गायाबाई शंकरराव ठोंबरे व गोलडगाव गणातील पंचायत समिती उमेदवार कुंता बनसोडे ह्या पण उमेदवार आहे. असे उमेदवार आमचे महाविकास आघाडी वंचित सर्वांचे उमेदवार आहे. व मी गाडेजळगावचा सरपंच असताना पाणी पुरवठ्याची योजना लावकी धरणातून नवीन योजना केलेली आहे. व माझ्या पत्नी गायाबाई शंकरराव ठोंबरे सभापती उपसभापती असताना ज्या तालुक्यातील कोणला शेतकऱ्याचे प्रश्न, विद्युत पंप असो, वखर असो, ट्रॅक्टरचे अवजार असो, हे आम्ही मोफत द्यायचा पंचायत समितीमार्फत प्रयत्न केलेला आहे. या परिसरात माझं गाडेजळगाव गण हे माझे 4थी टर्म आहे. विकासाच्या माध्यमातून पुढचं आमचं व्हिजन जे जनतेला लागतं ते आम्ही उपलब्ध करून आम्ही असं जनतेपर्यंत पोहोचतो. सध्या कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला समोर जाता? आमचे शेतकऱ्याला सध्या ह्या सरकाराकडून जे कर्जमाफीचा मुद्दा आहे, ह्या सरकारनं कर्जमाफीचा मुद्दा घोषणा केली, पण अजून शेतकऱ्याच्या पदरात त्यांना 1 रुपया बी नाही मिळाला. पीक विम्याचा प्रश्न असेल, कापसाच्या भावाचा प्रश्न असेल, खताचे जे शेतकऱ्याला पाठीमागं महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी कर्जमाफी झाली
नुसतं शेतकऱ्यांना अंगठा लावला तर उद्धव साहेबाच्या काळात 2 लाख माफी झाली. हे असं महाविकास आघाडीच्या सरकाराचं काम होतं. त्याच्यात संभाजीनगर व जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब सर्व महाविकास आघाडीचे मंत्री आहे. त्यावेळेस त्यांनी खूप शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे. तुम्ही काय करणार आता समजा जे यांनी महाविकास आघाडीच्या वेळेस केलं, तुमचं वेगळं पण कार्य आहे. आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये एक वेगळं असावं. तुम्ही सरपंच असताना कामं केले, सभापती असताना कामं केले. याच्यासाठी जनतेने जरा कॉल केला, याच्यासाठी काही तुम्ही हेल्पलाईन चालू करणार आहे? हो, पण ताबडतोब हजर राहणार. कोणचं दुःखसुख असो हे आमच्या परिसरात जनतेला सुद्धा माहिती आहे. ह्या मतदारसंघात उमेदवार कोण काम करतं, कसं काम करतं हे सगळ्या जनतेला माहीत आहे. या पंचायत समिती गणात, गुरडगाव गणात आणि तालुक्यात सुद्धा. हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. हो, ही धन शक्ती विरुद्ध जनशक्ती आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. जनशक्ती पाठीशी तुमची. हो, जनशक्ती पाठीमागे आणि सर्व समाज महाविकास आघाडी केल्यामुळं आणखीन आम्हाला 100% पाठिंबा आहे. समोरचे जनशक्ती त्यांना किती वाटू द्या, पण आम्हाला सामान्य जनता 100% आमचे तिन्ही उमेदवार गुरडगाव सर्कल हे महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करते. काय आव्हान करसाल तुम्ही आता? आव्हान जे विकासाचे मुद्दे आम्ही तिथपर्यंत जनतेपर्यंत आम्ही करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा कसबाचा काँग्रेसचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जय भवन, जय शिवाजी.